हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर सध्या मी हा शेतात पहा आपली ज्वारी। काल भरपूर पाणी आलं होतं, त्याच्यामुळे ज्वारीवर झाकून ठेवलं। इकडं सगळं वल्लच आहे। पहा जरा जरा पाणी पण साचलं काटाला। मित्रांनो, आपल्या ढिगावरचं कापड काढणं झालं। ते बघा तिकडं कापड टाकलं, इथं आपला ढिग आहे। आता विशालच्या ढिगावर जायचं आहे, तिथलं कापड पण काढायचं आहे। इथं आहे आपल्यासोबत विशाल, पुढे चालला, आपण त्याच्या मागं चाललो। नाव पहा, ज्ञानदीप अकॅडमी पुसद, नीट IIT JEE MST CET एवढा अभ्यास करते विशाल। मित्रांनो, पोहोचलो विशालच्या ढिगाजवळ। तो बघा तिथं आहे त्याचा ढिग। आता आपण त्याच्यावरचं पण कापड काढू। विशालला झाली सर्दी, नाक पुसायला ती। मित्रांनो, सध्या चाललो आम्ही घरी। हे बघा पुढे विशाल आहे, मागं मी हाव, आणि जवळपास सकाळचे 7 वाजले। तर मित्रांनो, मी आलो घरी, सध्या बसून होता गाडीवर, आणि आता इथून आपल्याला जायचं आहे तळ्याकडल्या वावराकडं। आणि मित्रांनो, पोहोचलो सध्या तळ्यावर। हे बघा माझ्या मागे तळा आहे। आता आपल्याला पुढे जायचं आहे। हे बघा इकडं भुईमुग आहे, हे अजून भुईमुग काढायचं राहिला। या शेतात मी सध्या टोळी आलेली आहे, एक त्याचा काढायचा आहे ना। आपली तिकडं आहे अश्विनी, इथं स्वयंपाक चालू आहे। किटे समर्थ, हे राधिका काय खाली मग खालीच का सांग ना जरा। कीर्ती, समर्थ, आणि ही आपली संध्या। इथं चालू आहे स्वयंपाक। हे उघड्या रे, रे काउंट पाडत होता रे म्हणा तू। पडशील हे राहू द्या। आता दाखव ना ती हे ते बे ते चीज दाखव ना, चीज। ए काऊन वळवळ करायला बे। राधिका सांग ना काय ते राधिका। आता काय झालं राहू दे ना, ए राहू द्या ना। ए संध्या तू मधात बस बरं। आई ये करू नको, इथं बस तू, इथं बस। तुम्ही दोघं चांगले आहे ना, इकडे तुम्ही दोघं चांगले आहे। हे थांब ना सिद्धू, मारू का तुला? लागते तू राहू दे ना बे, तू काढा करायला। मित्रांनो, मी आलो होतो अश्विनीनं काल बडवलेल्या शेंगाच्या ढिगावर। हे बघा सिद्धू आला आपला पिप्पा घेऊन। हे वल्ल्या झाल्या ना शेंगा, रात्री पाऊस पडला तर हे पहा खाली वल्ल्या हाता। तर आता आपल्याला पिप्प्यामध्ये शेंगा भरून याच्यावर टाकायच्या। आता मला जॉईन केलं समर्थानं। हे पहा याला मी काम लावलं, याच्यामध्ये या पिप्प्यामध्ये शेंगा टाकायच्या आणि इथं नेऊन टाकायच्या। हे पिप्पा चला टाकत राहा शेंगा, टाकणं शेंगा खायला का काहीच। हे आपले भाषे होतं, हे मोठा भाषा, लहाना भाषा। दमाना फेकू नका तिकडं। तिकून काय नाही आलं बोले। चला फेका गाईस, इकून जराशी भोकाड आहे फुटका, पण सांडत नाही त्या शेंगा। हां थांबा। मित्रांनो, सध्या जेवायला बसलो। ते तुरीची डाळ, मीठ, पोळी, माझ्यासोबत बसली संध्या। तिथे सिद्धू, समर्थ जेवायले। इकडे जेवायली राधिका।
कीर्ती लाटायली पोळी. कीर्ती पाय इकडं. कीर्ती मामा खा. कीर्ती झाली का पोळी? कीर्ती झाली पोळी? केली का पोळी? केली का? झाली पोळी? बापरे, राधिकानं पोळी केली तयार. पण राधिकाला धुपट लागायला लय. राधिका झाली पोळी? गाई जिथं आलो आणि फार राधिकाची तयारी. बापरे काय लाजायली राधिका. अरे बाप रे, राधिका लय लाजायली आहे की. राधिका एवढी कशी काय चांगली दिसायली. बापरे बापरे, तयार झाली राधिका. आता राधिका कुठे जायचं? लग्न आहे राधिका. हां चालेल, संध्या येतं का घरी? हा मित्रांनो, मी आलो सध्या घरी. हे बघा इथं आपली गाडी उभी आहे आणि हा आपला पसारा. अश्विनी सध्या घरात आहे, इथं शी उभी. आणि आता आपल्याला तिकडे जायचं आहे घरच्या वावरामध्ये. पण घरी याचं कारण काय होतं? ज्वारी काढायची आपली. तर गाईज आपली ज्वारी काढायची आहे आता. या 1-2 दिवसामध्ये वाळू पण घालायला लागते, त्याच्यामुळे मी अश्विनीला सोबत घेतलं. त्याच्यामुळं आम्ही आता घरी आलो पसारा घेऊन. आणि मित्रांनो निघालो सध्या वावराकड. हे पहा अश्विनी मागं चालत चालत आली. आणि आता माझ्या या बाजूला बघा वावर नांगरून ठेवलं. आणि माझ्या या बाजूला वावरामध्ये ढोरं घातलेले हातात. म्हणजे आत्तापासून म्हणजे वावराची जे मशागत म्हणते तो समजा इकडं झाली आणि त्या बाजूला समजा चालू आहे. आता आम्ही सध्या चालू वावरामध्ये. माझ्या हातात झोरे आहे आणि ही पाण्याची बॉटल आहे. आणि आपल्या वावरा शेजारी मेंढरं पण आले ह्याला हातात. तिथं उंटा हातं 2 का 3 उंटा हातं वाटते आणि काही मेंढरं हातं. हे बघा आमची आता ज्वारी काढणं चालू आहे. ते विष्णूराव मळ्यांतरानं काढणं चालू आहे. शूटिंग काढतो. हे एवढा ढीक झाला. बोल का? ते काय करायली? हां हो हो, ते आपला ज्वारीचा ढीग होय नाही का? आणि तू काय काड्या यायली का? टेन्शनच नाही राहिला का? काड्या यायला काड्या. हां हां, हे बघा एवढी आपली ज्वारी झाली काढणं जवळपास एवढी. आणि आता हे समजा छोट्या छोट्या काड्या जे राहिल्या गुढं ते आता निर्मळ करायचं. इथंशी हे जे याला म्हणते समजा गोंडर म्हणते त्याला. इकडे गेलं आपलं कुटार आणि जे गोंडर फिंडर होतं ते या थैलीमध्ये टाकून दिलं. आता जवळपास समजा संध्याकाळचे वाजले 5:39 झाली सध्या.